पाखरा मार भरारी, नको पाहू फिरुनी माघारी, जरी अधुरी तुझी कहाणी, परी गातचा मंजुळ गाणी। जन्म कोणी, कुठे आणि कसा घ्यायचा हे काही आपल्या हातात नसतं। मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या एका गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला। दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करून त्यानं 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि थेट मुंबई गाठली। तब्बल 11 वर्ष घरगडी म्हणून काम करत असताना त्याची ओळख दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या कमल तेजस यांच्याशी झाली। मूलतः हाडाचा कलाकार असल्यामुळे तो कला क्षेत्रात नाव अजमावू बघत होता, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असावं। शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा गुरुमंत्र शिक्षण तज्ञ डॉक्टर शशी गायकवाड यांनी त्याला दिला। मानसशास्त्रात पदवी घेऊन त्यानं मतिमंद मुलांचे D.Ed, B.Ed, MSW पूर्ण केलं आणि त्याच्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली। माननीय श्री विकास घोगरे सर हे विशेष शिक्षक म्हणून मुंबईतील एका नामांकित मतिमंद मुलांच्या शाळेत नोकरीला लागले होते। या शाळेत त्या मतिमंद मुलांच्या पालकांकडून प्रचंड फी आकारली जात होती। ग्रामीण भागातील कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न देखील या फी इतकं नाही हे त्यांच्या लक्षात आलं। मग हे गरीब पालक आपल्या या मतिमंद पाल्याचा सांभाळ कसा बरं करत असतील? एखाद्या मुलाचे पालक मृत्यू पावल्यावर त्याला कोण बरं पाहत असेल? अशा अनेक विचारांनी ते अस्वस्थ झाले। माझी खरी गरज मुंबईपेक्षा माझ्या ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या जनतेला अधिकच आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि एक दिवस चक्क आपली भरमसाठ पगाराची हक्काची नोकरी सोडून त्यांनी जुन्नरमध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी आपल्या मूळ गावी नंदनवन नावाचा मतिमंद विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सुरू केला। यात त्यांच्या धर्मपत्नीने मोलाची साथ दिली। 10वी नापास असताना देखील अश्विनी घोगरे यांनी पुढील शिक्षण घेऊन मतिमंद मुलांचे विशेष प्रशिक्षण घेतले। हातात पैसा नव्हता, पण इरादा मात्र पक्का होता। अगदी 2 मुलांना स्वतःच्या घरात स्वबळावर त्यांनी शिकवायला सुरुवात केली। कोणी टिंगल टवाळी करायचं, कोणी मुद्दामून त्रास द्यायचं, पण सावित्री आणि ज्योतिबाचा वसा घेतलेले हे दाम्पत्य तिथे थांबले नाही। आजही ज्या मुलांना स्वतःचे जन्मदाते पालक सांभाळू शकत नाही अशा 22 मतिमंद दिव्यांग मुलांचा सांभाळ आईवडील म्हणून ते दोघेही करत आहेत। त्याची शिशू साफ करणे, त्यांना आंघोळ घालणे, तसेच अभ्यासासोबत जीवन जगण्याची कला ते शिकवत आहेत। पण मग हा अवाढव्य खर्च ते कसा बरं करत असतील असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविकच आहे। तर या मुलांकडून हस्तकलेच्या विविध वस्तू बनवून विक्री केली जाते। संस्थेचा दिव्यांग कलाकारांनी सादर केलेला दिव्य स्वर नृत्यम नावाचा एक ऑर्केस्ट्रा पण आहे। त्यात विकास घोगरे सर आपलं भारूड सादर करून दिव्यांगाबाबत समाज प्रबोधन करत आहेत। संस्थेच्या एका विद्यार्थिनीने 2020 मध्ये मिस व्हीलचेअर हा किताब पटकावला। संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। संस्थेला कुठेही शासकीय अनुदानही नाही। समाजातील काही दानशूर व्यक्तींच्या सहयोगावरच हे कार्य अविरत सुरू आहे। तरी दिव्यांग मुलं सक्षम व्हावीत हा विकास घोगरे सरांचा एकच ध्यास आहे। दिव्यांग मुलं हा त्यांचा श्वास आहे, पण यासाठी मोठ्या आर्थिक पाठबळाचीही आवश्यकता आहे। आपल्यासारख्यांनी मदतीचे हात पुढे केले तर हे सारं काही शक्य आहे।